सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवलीतील क्षितिज शाळेत बालचित्रकला स्पर्धा संपन्न। महाराष्ट्र माझा सामाजिक संस्था, मातोश्री प्रतिष्ठान आणि देवी चौक रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। डोंबिवली पश्चिम येथील क्षितिज गतिमंद शाळेत बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली। बालवर्ग ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। एकूण 3 गटात ही स्पर्धा पार पडली। आपले आवडते चित्र हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हेमंत दाभोळकर, गिरीश आरज, नंदू कबरे, परेश म्हात्रे, पवन म्हात्रे आदींनी विशेष मेहनत घेतली। स्वामी विवेकानंद राणा प्रताप शाळेच्या विद्या कुलकर्णी आणि हेमंत महामुनकर यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले। विविध शाळेतील विद्यार्थ्यांसह क्षितिज गतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्यांवरती उपाययोजना करा। दक्ष नागरिक संघ आणि ईगल ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा दिवसरात्र झटत असते। स्वतःचे आयुष्य बाजूला ठेवून ही पोलीस यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेकरता झटत असते। कधी कधी साप्ताहिक सुट्टी रद्द, त्यावर कामाचा ताण यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम झालेला दिसतो। यावर लक्ष देत डोंबिवलीतील दक्ष नागरिक संघ व ईगल ब्रिगेड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। सामान्य नागरिकांपासून ते वरिष्ठांपर्यंत सगळ्यांची सुरक्षा करण्याची व गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी पोलिसांवर असते। त्यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगाची शिबिरे घेण्यात यावी। त्यामुळे मानसिक शांतता मिळेल व कामावरील एकाग्रता वाढण्यास मदत होईल। रोजच्या दैनंदिन जीवनात कंटाळा येतो, मग आपण वातावरण बदल व्हावा म्हणून बाहेरगावी जातो। त्याचप्रमाणे पोलिसांसाठीही देखील मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात यावेत, जेणेकरून त्यांच्या कामातील उत्साह कायम राहील। पोलीस वापरत असलेली व्हॅन देखील जुनी तसेच सोयीसुविधांनी युक्त नसल्याने गरजेच्या वेळी वेळेत पोहोचणे शक्य होत नाही। तेव्हा नवीन अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी व्हॅन व्यवस्था करण्यात यावी। अशा व्हॅनची व्यवस्था करण्यात यावी। त्यांच्या खासगी कौटुंबिक गरजांची पूर्तता करण्यात यावी। कामाचा योग्य मोबदला, चांगल्या कामाची प्रशंसा, आधुनिक शस्त्रास्त्र पुरवठा, कुटुंबाला वेळ देण्यासाठी काही ठराविक दिवसांची रजा अशा प्रकारच्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे दक्ष नागरिक संघ व ईगल ब्रिगेडचे विश्वनाथ बिवलकर यांनी यावेळी सांगितले। डोंबिवलीत महिलेने पकडले साखळी चोराला, विविध संस्था करणार सत्कार। कल्याण डोंबिवलीतील चेन स्नॅचिंगच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी एकीकडे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे डोंबिवलीतील महिला आता या चेन स्नॅचरना न घाबरता त्यांच्याबरोबर झुंज घेण्यास समर्थ तयार झाल्या आहेत। रविवारी सायंकाळी स्टेशनजवळ रिक्षामध्ये बसलेल्या महिलाच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढत असताना सदर महिलेने न घाबरता चेन स्नॅचरचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले। तर या चेन स्नॅचरला पकडण्यासाठी 2 नागरिकांनी मदत केली। महिलेच्या या कामगिरीबाबत तिचे आणि तिला मदत करणाऱ्या 2 नागरिकांचेही डोंबिवलीकरांतर्फे सत्कार होणार आहे। स्वाती हिरवे असे त्या रणरागिणीचे नाव असून त्या दत्तनगर येथील दिलीप निवास येथे राहतात। त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे। पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद अर्थात राणा प्रताप शाळेत एक कार्यक्रम संपल्यावर सायंकाळी घरी जाताना त्या पतीसोबत रिक्षात बसून घरी जाण्यास निघाल्या होत्या। सुरेश पांडुरंग साठम हेही त्यांच्या बरोबर होते। जोंधळे शाळेजवळील रिक्षा वळण घेण्यासाठी हळू केली असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अक्षय यादव वय वर्ष 20 याने याचा फायदा घेत हिरवे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला। अशाने घडलेल्या या प्रकारामुळे सदर महिला न घाबरता चेन स्नॅचरला पकडण्यासाठी आरडाओरडा करीत त्याचा पाठलाग केला। चोर चोर असे ऐकल्यावर रस्त्याच्या कडेला मोटरसायकल पार्क करीत असलेल्या महेश पोर यांनी चेन स्नॅचरला अडवून जोरात धक्का दिला, तर एका मोटरसायकल स्वाराने आपली मोटरसायकल चेन स्नॅचरच्या समोर आणून त्याला पकडण्यासाठी मदत केली। सदर महिला आणि 2 नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। यासाठी तुषार शिंदे व संदीप नाईक यांनीही त्याला मदत केली। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।